गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण एंजल वनची प्रोसेस कशा पद्धतीने करू शकतो. पूर्णपणे प्रोसेस एंजल वन अकाउंट ओपनिंग प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, तर डायरेक्टली आपण जाऊया प्रोसेस करण्यासाठी. एंजल वन अकाउंट ओपनिंग प्रोसेस. आपल्याला सुरुवातीला एंजल वनची अकाउंट ओपन करण्यासाठी कंपनीची जी रेफरल लिंक आहे त्या रेफरल लिंकवरती जाऊन आपल्याला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. एंजल वनचं ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला पुढे जाऊन ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. आपल्याला दोन ऑप्शन येतात, एक लॉग इन आणि एक साईनअप. आपल्याला साईनअपवरती क्लिक करून ओपन करायचं आहे. साईनअप आल्यानंतर आपल्याला ते नोटिफिकेशन ऑन करा म्हणतं, परमिशन मागतं, ऑल अलाउ करायचं आहे आपल्याला. ओके, अलाउ केल्यानंतर खाली आपला रेफरल कोड दिसतोय KIHR. हा रेफरल कोड दिसत असेल तरच प्रोसेस पुढे करायची आहे. जर हा कोड दिसत नसेल तर प्रोसेस पुढे करायची नाही. ओके, तर इथं रेफरल कोड आपल्याला दिसत आहे. वरती मोबाईल नंबर विचारत आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याच्या खाली रेफरल कोड पण आहे. ओके, नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. प्लस आपल्याला परत परमिशन मागत आहे, परत परमिशन अलाउ द्यायची आहे, ग्रँड परमिशन द्यायची आहे. ओके, परत विल युझिंग द ॲप लोकेशनचे परमिशन मागत आहे, लोकेशनची परमिशन द्यायची आहे. ज्या नंबर आपण टाकला होता त्या नंबरवरती एक OTP जाणार आहे, तो OTP आपण घ्यायचा आहे. OTP फिलअप करायचा आहे. OTP फिलअप केल्यानंतर टाकल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर फुल नेम विचारत आहेत. फुल नेमच्या खाली परत KIHR कोड दिसत आहे. ओके, टाकल्यानंतर फुल नेम टाकायचं आहे. फुल नेम टाकल्यानंतर परत कंटिन्यू विथ गुगल. जर आपण आपल्या मोबाईलमध्ये स्वतः प्रोसेस करत असेल तर कंटिन्यू विथ गुगल असं आपण तिथं करू शकतो. प्लस जर दुसऱ्या मोबाईलमध्ये आपण एखाद्या व्यक्तीचं मोबाईलमध्ये अकाउंट ओपन करत असेल तर यूज अदर ईमेल ID अशा ह्याच्यावरती पण सुद्धा क्लिक करू शकतो. ओके, तर इथं कंटिन्यू विथ गुगल केलेलं आहे मी माझं आणि नेक्स्ट केलं. ओके, OTP घेतलेला आहे. ईमेलला OTP जातो, 4 अंकी OTP असतो, तो OTP घ्यायचा आहे. इथं परमनंट अकाउंट नंबर म्हणजे पॅन कार्ड नंबर मागत आहे. पॅन कार्ड नंबर इथं फिलअप करायचा आहे. आपण पॅन कार्ड टाकल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. खाली अलाउचा ऑप्शन येतोय, अलाउवरती क्लिक करायचं आहे. इथे आधार कार्डचा नंबर विचारत आहे. ओके, आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. प्लस खाली कॅप्चा आलेला आहे ते रेड अक्षरामध्ये आहे तसा ते रेड अक्षरामधले बघून या पुढच्या बॉक्समध्ये आपल्याला आहे तसं जे काय असेल DBQZYR म्हणजे तुमच्या जिथं जे काय आलं असेल ते आहे तसं पुढच्या बॉक्समध्ये फिलअप करायचं आहे, तसं भरायचं आहे सेम. ओके, ते भरल्यानंतर परत असं सेम टू सेम टाकायचं आहे. सेम टू सेम टाकल्यानंतर परत ज्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल, जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्या आधार कार्डच्या नंबरवरती OTP जाणार आहे. इथं दिसत आहे 2924. त्या मोबाईलला आधार कार्ड नंबर लिंक आहे. ओके, ह्या मोबाईल नंबरला तर प्रत्येकाच्या मोबाईल नंबरचे शेवटचे 4 अंक इथं वरती दिसत आहेत, त्या नंबरला तो OTP जाणार आहे. OTP टाकल्यानंतर परत विचारत आहे 6 डिजिट सिक्युरिटी पिन. 6 डिजिट सिक्युरिटी पिनमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलचे 6 अंक टाकू शकता, तुमची बर्थ डेट टाकू शकता. ओके, हे जर दोन गोष्टी नाही घेतल्या तर खाली फॉरगॉट माय पिन असं ऑप्शन येतो, फॉरगॉट माय पिन करायचं. त्याच्यानंतर आपण आपली बर्थ डेट टाकायची आहे. परत जो काही तुम्ही 6 डिजिट पिन टाकेल, मोबाईल नंबर टाका, बर्थ डेट टाका, कोणतेही पिन टाकून तुम्ही पुढं नेक्स्ट कंटिन्यू करू शकता. परत कंटिन्यू केल्यानंतर खाली आपल्याला अलाउवरती क्लिक करायचं आहे. अलाउवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सक्सेसफुली रिसीव्ह युअर डॉक्युमेंट असा मेसेज येतो. ओके, ते झाल्यानंतर आपल्याला परत इथं बँक डिटेल्सचा ऑप्शन येतोय, तर ॲड बँक डिटेल्स मॅन्युअली ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर खाली आपल्याला ॲड बँक डिटेल्स मॅन्युअली ह्याच्यावरती खाली दुसऱ्यांदा पण क्लिक करायचं आहे. 2 वेळा क्लिक केल्यानंतर आपल्याला बँक डिटेल विचारत आहे. त्याच्यामध्ये बँक डिटेल्स जे काय असतील ते तुमचे फिलअप करायचे आहेत. IFSC कोड, बँक अकाउंट नंबर, कन्फर्म बँक अकाउंट नंबर ह्या दोन्ही गोष्टी टाकायच्या आहेत, तिन्ही गोष्टी. आणि नंतर खाली सबमिटचा ऑप्शन येतोय, सबमिटवरती क्लिक करायचं आहे. ओके, पुढं केल्यानंतर व्हेरीफाय होतं तुमची बँक अकाउंट. जर ते चालू असेल तर व्हेरीफाय सक्सेसफुली म्हणून असा मेसेज येतो की बँक अकाउंट लिंकड. ओके, जर नसेल तर ते घेत बिलकुल नाही. नंतर ओपन कॅमेऱ्याचा ऑप्शन येतो, ओपन कॅमेरा करायचा आहे. परत परमिशन मागत आहे, परमिशन आपल्याला द्यायची आहे. परमिशन दिल्यानंतर इथं जे सर्कल दिसतंय ते रेड होतं, रेड ग्रीन झाल्यानंतरच आपल्याला व्यवस्थित सेल्फी क्लिक करायची आहे. सेल्फी क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. त्याच्यावरती क्लिक केलं की परत सबमिट युअर सिग्नेचर असा एक ऑप्शन येतोय. ओके, वरती ॲरो आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या मोबाईलची स्क्रीन आडवी करू शकता. आडवी स्क्रीन केल्यानंतर
मोठीच्या मोठी तुम्ही सही तुमची जे काय असेल ते बोटाने करू शकता. ओके, जर सही चुकली तर खाली डू इट अगेनचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही परत एकदा सही करू शकता. परत सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर डायरेक्ट डू इट लेटरवरती क्लिक करायचं आहे. इथं बँकेचं स्टेटमेंट मागते आपल्याला, स्टेटमेंट काय द्यायचं नाही. डू इट लेटरवरती क्लिक केल्यानंतर 1 ते 5 लाखावरती क्लिक करायचं. खाली नेक्स्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर पुढं परत सिलेक्ट एम्प्लॉय टाईप्स येतोय, प्रायव्हेटवरती क्लिक करायचं आहे. आणि तर खाली जे खाली 3 बॉक्स दिसतात बघा, ब्ल्यू टिक बरोबर केलेले, त्या ब्ल्यू टिक नसेल तर ते तिन्ही ब्ल्यू टिक करायचे आहेत आणि खाली नेक्स्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पुढे गेलं, फादर्स नेम विचारत आहे, तुमचे काय वडिलांचं नाव असेल ते फुल नेम टाका किंवा सिंगल नेम टाका. तुमचं जेंडर मेल फिमेल काय जे काय असेल ते. परत मॅरिड स्टेटस तुमचं अनमॅरिड मॅरिड असेल ते सिलेक्ट करा आणि खाली प्रोसीडवरती बटनावरती क्लिक करा. नंतर लगेच डू इट लेटर करायचं आहे आपल्याला. नॉमिनी ॲड करा म्हणतंय, पण नॉमिनी आपल्याला ॲड करायचं नाही आहे, तर डायरेक्टली डू इट लेटरवरती क्लिक करायचं आहे. परत प्रोसीड टू ई साईनवरती क्लिक करून प्रोसेस पुढे घेऊन जायची आहे. परत इथं आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पी म्हणायचं आहे. सेंड ओ टी पी म्हटल्यानंतर परत पुढे आपल्याला ओ टी पी येणार आहे, जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती. नंतर ओ टी पी फिल केल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी करायचं आहे. व्हेरीफाय ओ टी पी केलं की डायरेक्ट एक्सप्लोर ॲप असं येत आहे शेवटला. ओके, याच्यामध्ये लिहिलेलं आहे की 3 वर्किंग डेज कंप्लीट युअर व्हेरिफिकेशन. ओके, तर 3 दिवसांना नाही तर 24 तासानंतर आपलं व्हेरिफिकेशन कंप्लीट होतं. इथपर्यंत आपली प्रोसेस एकदम कंप्लीट झालेली आहे. ही प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला 24 तासानंतर रिसेट आय डी ॲक्टिवेशन करण्यासाठी एक ओ टी पी येतो. तो ओ टी पी झाला की आपला आय डी ॲक्टिवेट होऊन जातं. ओके, याच्यामध्ये जर तुम्हाला काही गोष्टी समजत नसतील तर ज्या व्यक्तीने तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला त्या व्यक्तीला लगेच कॉन्टॅक्ट करून तुम्ही सगळ्या गोष्टी घ्या. ओके, KHR कोड महत्त्वाचा आहे, बाकीच्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि अकाउंट ओपन करताना म्हणजे सरांना कॉल करायला विसरायचं नाही बिलकुल पण. ओके, थँक्यू, बाय बाय.